चव्हाण यांच्याकडे. निखिल, आपण बघतोय मुंबई आणि उपनगरातल्या शाळा ज्या आहेत, 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग जे आहेत ते सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे. ठाण्यामधल्या शाळा सुरू झाल्यात का? नक्कीच मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील आजपासून 1ली ते 7वीचे वर्ग आहेत ते सुरू झालेले आहेत. आता आपण आहोत ठाण्यातील आनंद गुरुकुल या शाळेमध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. या विद्यार्थ्यांची प्रथमतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णपणे तपासणी करून त्यांना पुढे शाळेमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी शाळेने देखील मोठी जय्यत तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी पाहू शकतो विद्यार्थ्यांचं स्वागत आहे ते ढोल ताशाच्या गजरामध्ये करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुरेख अशी रांगोळी देखील काढलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो 1.5 वर्षानंतर या ठिकाणी विद्यार्थी हे शाळेत आल्यानंतर त्यांच्यावरती पुष्पहार केला जातोय आणि त्या पुष्पहारानंतर त्यांचं कुठेतरी टिळक पूजन आहे ते करूनच त्यांना वर्गामध्ये सोडलं जातं. आपण पाहू शकतो या ठिकाणी जो टिळक पूजन आहे या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती पुष्पहार हा केला जातोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे संपूर्णपणे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी आता शाळेत येण्यासाठी तयार झालेले आहेत. 1ली ते 7वीचे संपूर्णपणे वर्ग सुरू झालेले आहेत आणि या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण शाळेची पूर्णपणे तयारी पाहू शकतो की कशा प्रकारे शाळेने देखील तयारी केलेली आहे. त्यासोबतच शिक्षक वर्ग हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मॅडम, काय सांगाल कशा प्रकारची तयारी आहे ही शाळेने या ठिकाणी दाखवलेली आहे? कारण 1.5 वर्षानंतर ही जी मुलं आहेत ती आता शाळेमध्ये येत आहेत, काय सांगाल? जवळजवळ 20 ते 22 महिन्यानंतर स्कूल्स चालू झालेले आहेत आणि मुलं खूप एक्साइटेड आहेत. घरी बसून त्यांचं जे ग्रूमिंग होत नव्हतं, सोशल डेव्हलपमेंट होत नव्हतं, ते कुठेतरी आता चालू होईल अशी आशा आहे. आपण शाळेने फुलांचं रांगोळी काढली, मुलांवर पुष्पवर्षाव करून आपल्या सांस्कृतिक पद्धतीने त्यांना टीका लावून आपण त्यांचं स्वागत करतोय. आणि जवळच नाताळ सण आलेला आहे. मुलांना सॅन्टा क्लॉजचं खूप एक्साइटमेंट असतं, म्हणून आपण सॅन्टा क्लॉजला इथे आणलेलं आहे. तो थर्मल चेकिंग करतोय, सॅनिटायझेशन देतोय. त्याच्यामुळे युजली मुलं म्हणतात सॅन्टा क्लॉजने काय गिफ्ट आणलंय, तर स्कूल रिओपनिंगचं गिफ्ट आणलेलं आहे. अजून देखील खूप पालक आहेत की त्यांना शाळेमध्ये भीती वाटते आपल्या पालकांना, आपल्या मुलांना, तर त्यांना काय सांगाल? पालकांना भीती वाटते अजून सुद्धा मुलांना शाळेमध्ये पाठवण्याची आज सुरू झाली आहे, परंतु त्यांच्यासाठी काय एक तुमचा संदेश होतो? पालकांनी तशी काळजी करू नये, कारण मुलं जसं फर्स्ट प्रेफरन्स हा पेरेंट्सचा असतो तसं सेकंड प्रेफरन्स हा टीचर्सचा असतो. मुलं जसं पेरेंट्सना हे फर्स्ट आईबाबा असतात, तसेच त्यांचे शाळेतले शिक्षक हे दुसरे आईबाबा असतात. आणि नक्कीच कुठेतरी मुलांना देखील अशा प्रकारचे संरक्षण आहे ते शाळेकडून देण्यात येत आहे. निखिल, ढोल तासांच्या गजरात, रांगोळ्यांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचं स्वागत जे ते ठाण्यामध्ये करण्यात आलं. जाऊयात घाटकोपरमध्ये, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहे. मनोज, आजपासनं चला उत्साहाने शाळेत जाऊयात असं म्हणत विद्यार्थ्यांना नियम पाळून शाळेमध्ये बसावं लागणार आहे किंवा विद्यार्थी येतील शाळेत, तिथे काय माहोल आहे? अगदी बरोबर आहे विशाल. गेल्या 1.5 वर्षापूर्वी जेव्हा कोरोना आला होता तेव्हा भारतामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण होते आणि त्या अनुषंगाने पूर्ण शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. जसं जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसं टप्प्याटप्प्याने सर्व काही उघडण्यात आलं होतं, परंतु शाळा मात्र उघडण्यात आल्या नव्हत्या. परंतु गेल्या एका महिन्यापूर्वी शाळा उघडण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता आजपासून मुंबईत 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा उघडण्यात आलेल्या आहेत. मी आता घाटकोपरच्या पुणे विद्याभवन या शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये सकाळचं सत्र सुरू झालेलं आहे आणि विद्यार्थी आलेले आहेत. क्लासमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांच्यामध्ये जोश भरण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंद आहे की साधारणतः आपण 1.5 वर्षानंतर आपले जे मित्र आहेत त्यांना भेटतोय, शिक्षक आहेत त्यांना भेटतोय. काही विद्यार्थी 5व्या वर्गात होते ते 6वीत गेलेले जुने विद्यार्थी भेटत होते, जुने शिक्षक भेटत होते, नवीन शिक्षक भेटत होते. अशा प्रकारचं हे सगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. परंतु वर्गात जाताना जे शासनाने नियम घालून दिलेले आहे त्या नियमाचं पालन या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. रांगेमध्ये येत होते,
सॅनिटायझर करण्यात येत होतं, त्याचबरोबर त्यांना मास्क सुद्धा देण्यात आले, जरी घालून आलेले असले तरी पण. आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण झालेला करायचा प्रयत्न शिक्षकांनी केलेला आहे. कारण या ठिकाणी जे काय नियम घालून दिलेले आहेत ते नियमानुसार या विद्यार्थ्यांना सगळं फॉलो करायला सांगण्यात येत असल्यामुळे पालक सुद्धा निश्चिंत झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, पोद्दार मॅडम आहेत. आपण त्यांना विचारूया आधी की मॅडम काय सांगणार, तब्बल 1.5 वर्षानंतर शाळा सुरू झालेली आहे, तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना प्रथमच बघताय 1.5 वर्षानंतर, कशा प्रकारचं हे वेगळं वातावरण दिसतंय? वातावरण खूप छान आहे. एवढे दिवस मुलांविना शाळा होती, शाळेत चैतन्य नव्हतं, परंतु आज शाळा चालू झाल्यामुळे सर्व विद्यालय किलबिलाटाने गजबजलं आहे आणि सर्व शिक्षक आणि आम्ही मुलांचं स्वागतासाठी उत्सुक होतो आणि आज तो योग आलेला आहे. निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यातही आम्हाला खूप बरं वाटतंय. मॅडम, नियमांचं कसं पालन होत आहे आणि कशा प्रकारे, कारण 50% विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे, याचं नियोजन कसं केलं आहे? आता सध्या आम्ही 50% विद्यार्थी घेतो आहोत. सकाळच्या एका सत्रामध्ये 50% आणि 10 वाजेनंतर दुसऱ्या सत्रामध्ये 50% असे विद्यार्थी घेतो आहोत. एका बेंचवर किंवा एक बेंच सोडून एक विद्यार्थी असा बसवला जातोय. शाळेमध्ये घेताना त्याचं टेम्परेचर किंवा त्याचं सॅनिटायझेशन, टॉयलेट बाथरूमचं सॅनिटायझेशन, एक बॅच गेल्यानंतर वर्गाचं सॅनिटायझेशन, असा सर्व जो काय आहे आम्ही प्लॅन केलेला आहे. आणि ऑलरेडी हे प्लॅन 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही राबवतो आहे. 1.5-2 महिन्यापासून त्यांची शाळा सुरळीत चालू आहे. तर त्या पद्धतीने आमचं प्लॅनिंग आहे. आता आज आम्ही 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आहे आणि निश्चित प्रेझेंटी चांगली आहे. 8वी ते 10वीची आहे आणि आता पहिला दिवस आहे. 5वी ते 7वीची सुद्धा प्रेझेंटी उत्तम आहे. पालकांचा उत्तम प्रतिसाद आहे, सहकार्य आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत की जे आता 1.5 वर्षानंतर भेटलेले आहेत. काय नाव आहे तुझं? 1.5 वर्षानंतर शाळेत आला, कसं वाटते, काय सांगणार? माझं नाव सिद्धार्थ सुरेश भुस्तेकर आहे. शाळेत खूप छान वाटते कारण सर्व मित्र भेटले, दुसऱ्यांना बोलायला भेटला ऑफलाईन मध्ये. सर्व अभ्यासात मन होते. ओके. तर विचार आपण बघितलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे, शिक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. एकंदरीतच जी शाळा सुरू झालेली आहे त्याचा जो उत्साह आहे तो सर्वांमध्ये, म्हणजे विद्यार्थी असो, पालक असो, शिक्षक असो, सर्वांमध्येच असल्याचं पाहायला मिळतोय. तुम्हाला तिघांचे धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. या संवादातनं एकतर लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे आणि याच उत्साहाने आज विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झालेले आहेत. शहरात म्हणजे मुंबई आणि उपनगरामध्ये आपण 1ली ते 7वीचे वर्ग सुरू झाल्याचं बघतोय आणि अर्थात नियम पाळून